म्हणतात. अहो याला कारण पण मराठी माणूसच आहे बाई. अहो मराठी माणसाची जहागिरी गेली पण फुगिरी काय जायला तयार नाही. मराठी माणसानं उद्योग धंद्यात व्यवसायात यायला पाहिजे, पण आमचे गैबाने 4 लोक ओळखायला लागले की लगेच हवेत जातात. राहतात 100 फुटाच्या खोलीत पण बॅनर टाकतात 1000 फुटी ह्या, आणि त्याच्यावर काय असतं, युवा नेते, भावी नगरसेवक, दोस्तीच्या धुंदीतील राजा माणूस, मायला लाखाशिवाय भात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही. अहो अशी अवस्था करून घेतात स्वतःची. अरे आज शिवराय असते ना तर आज अख्ख्या जगाची भाषा मराठी असती. अहो कारण महाराजांनी मराठीतून राज्य व्यवहार कोश चालू केला, याची जाण ठेवा हो. कमी आपल्या भाषेत नाही, आपल्यात आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्याच भाषेत मिरवायला शिका, नाहीतर दुसरे येऊन तुमची जिरवतील मायला. हो बाई, अहो मराठी माणसानं या महाराष्ट्रानं अहो सर्वांना आपलंसं केलं, सर्वांना आपलंसं मानलं. अहो पण त्याच महाराष्ट्रात आता मराठी माणसाची गळचेपी व्हायला लागली बाई. अहो अशीच गळचेपी 1960च्या दशकात द्विभाषिक राज्याची सक्ती व्हायला लागली होती. पण मराठी माणूस मराठीसाठी, अहो या महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी एकत्र आला.